इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला IPS अधिकारी यांच्यातील शाब्दिक चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला IPS अधिकारी यांना फोनवरून दमबाजी करताना दिसतायत, तर IPS अधिकारी या देखील अजित पवारांना जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत। ह्याच व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमात जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे हे प्रकरण काय आहे आणि अजित पवारांना नडणाऱ्या या महिला IPS अधिकारी कोण आहेत हेच या व्हिडिओत पाहूयात। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? मंडळी, ही घटना आहे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुरडू या गावची। रविवारी 31 ऑगस्ट रोजी कुरडू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच DYSP अंजना कृष्णा VS यांना मिळाली। त्यानंतर हे बेकायदा उत्खनन थांबवण्यासाठी अंजना कृष्णा यांनी घटनास्थळी धाव घेतली। अंजना कृष्णा यांनी सुरुवातीला संबंधितांकडे मुरुम उत्खननाची रॉयल्टी पावती मागितली, मात्र त्यांना तशी पावती दाखवता आली नाही। त्यामुळे अंजना कृष्णा यांनी हे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत काम थांबवण्यास सांगितलं। यावरून IPS अंजना आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला। याच वेळी गावचे सरपंच आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला। यानंतर बाबा जगताप यांनी त्यांचा फोन अंजना कृष्णा यांच्याकडे देत अजित पवारांशी बोलण्यास सांगितलं, मात्र अंजना कृष्णा केवळ आवाजावरून अजित पवार यांना ओळखू शकल्या नाहीत। व्हॉइस कॉलवरून त्यांना मी डिप्टी CM अजित पवार बोलतोय असं सांगण्यात आलं। यावर अंजना कृष्णा यांनी माझ्या मोबाईलवर फोन करा असं उत्तर दिलं। यानंतर अजित पवार संतापले आणि त्यांनी अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल करून इतकी डेअरिंग आहे तुमची, माझा चेहरा तरी ओळखाल ना असं म्हणत खडसावलं। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? तसंच कारवाई थांबवा, तहसीलदारांना सांगा माझा फोन आलाय असे आदेश अजित पवारांनी दिले। हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आता अजित पवारांना नडणाऱ्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत ते जाणून घेऊयात। अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत। त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता। आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायच्या। 2023 मध्ये त्या UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्या। त्यांची पहिलीच पोस्टिंग केरळच्या त्रिवेंद्र मध्ये झाली। 2024 मध्ये सोलापूर ग्रामीण मध्ये त्यांची बदली झाली। अंजना कृष्णा सामाजिक कार्यतही सक्रिय आहेत। UPSCच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात। म्हणजेच अगदी करिअरच्या सुरुवातीलाच अंजना कृष्णा यांनी बडा पंगा घेतलाय, तोही अजित पवारांबरोबर। त्यामुळं त्यांच्या डेअरिंगचंही कौतुक होत आहे। अजित पवार यांच्या दमबाजीमुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होतीये। अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। खरं तर अजित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात। रोखठोक बोलणं, अधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दरडावणं आणि काम होत असेल तर जागीच निकाल लावणं अशी शिस्तप्रिय दादांची कार्यपद्धती आहे। चुकला की टायरमध्ये घाला, माझा कार्यकर्ता असला तरी सोडू नका असं अजित पवारच भर सभेत कौतुकानं वारंवार सांगत असतात। परंतु प्रत्यक्षात जेव्हा दादांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची वेळ आली तेव्हा अजित पवारच पोलीस अधिकाऱ्यांना दमबाजी करत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळं अजितदादा हे काय बरं नव्हं असं समाज माध्यमात बोललं जातंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।